हा बरोबर आहे. अगदी इगतपुरी बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात हे फार्म हाऊसेस आहेत. याच्यापूर्वीही बरेच गुन्हे त्या ठिकाणी झालेले आहेत. आम्ही आल्यापासून प्रत्येक जे फार्म हाऊस आहेत, रिसॉर्ट्स आहेत, याचं मॅपिंग सुरू केलेलं आहे की किती रिसॉर्ट्स आहेत, किती फार्म हाऊस आहेत, त्याचं पूर्ण रेकॉर्ड, त्याचा ओनर कोण आहे, तिथे कोण तात्पुरतं कोणी घेतलेलं आहे, त्या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्या, आयोजन केलेल्या काय गोष्टी, याच्याबाबतची माहिती इत्याभूत घेण्यासंदर्भात नवीनच पीआय गेलेले आहेत तिथे. त्यांनी पूर्ण ती माहिती तयार करत आणलेली आहे. हा जो प्रकार होता, मी सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी बोललो, 2 दिवसाच्या आधी सुरू झाला होता, 2 दिवस आधी. त्यामुळे माहिती यायला जो वेळ लागतो, 2 दिवसाच्या आधीच ते सुरू झालं होतं आणि त्यांच्या त्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा त्यांनी संपूर्ण खात्री केलेली आहे की 2 दिवसाच्या नंतर लगेच रेड झालेली आहे. त्यामुळे ते पर्क्युलेट व्हायला, माहिती आमच्यापर्यंत पर्क्युलेट व्हायला थोडा वेळ लागतो. परंतु आपण म्हणता ते खरं आहे की त्या ठिकाणी अधिक वॉच ठेवण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही कारवाई करत आहोत. सुद्धा उत्तर प्रदेशवरून लोक इकडे येत आहेत. म्हणजे हा एक्सप्रेस हायवे जो आहे त्यांनी तात्काळ तिथं जाता येतं म्हणून ह्या अशा स्वरूपाच्या चोऱ्या होत आहेत. हे जे आणखी एक सांगायचा विषय राहिला, सायकड्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे दरोडा झालेला आहे त्याच्यामधले जे आरोपी मिळालेले आहेत तो स्थानिकचे काही आरोपी आहेत, त्या गावामध्येच राहणारे आरोपी आहेत. आणि त्या आरोपीने तिथे भाजी विकण्याच्या, काही बाहेरून लोक काय आले होते भाजी विकण्यासाठी, मोबाईलच्या ॲक्सेसरीज विकण्यासाठी आणि काही गृहोपयोगी चायनाचे मेड साहित्य असतं ते विकण्यासाठी ते लोक त्या गावामध्ये फिरायचे, रेकी करायचे घराचे, घरात कुठलं सदन वाटतं आहे, लोक किती आहेत, या सगळ्याची माहिती ते विक्री करताना घ्यायचे आणि रात्रीचे टोळी घेऊन त्या ठिकाणी गुन्हे करायचे. थोडक्यात हे जे फिरस्ते लोक आहेत, फिरस्ती लोकांना दिवसा रेकी करून रात्री अशा प्रकारचे गुन्हे करण्याची जी प्रवृत्ती आहे ती या गुन्हेगाराकडून दिसते आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या आपल्या हद्दीमध्ये आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की या बाबतीमध्ये असे जे फिरस्ती लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. कोण लोक आहेत ही माझी माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या 4 प्रकार हे अलीकडच्या 2-3 दिवसांमध्ये उघडकीस आलेले असल्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक वाटल्यामुळे हे सर्व घेतलेलं आहे. त्याच्या प्रेस नोट आहेत ते आपल्यापर्यंत मला वाटतं पोहोचलेले असतील. थँक्यू.